नवी मुंबई शहर आणि उरण तालुका आता एकमेकांशी रेल्वे मार्गाने जोडला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उरण रेल्वे मार्गाचं उद्घाटन होणार आहे। गेल्या 15 वर्षांपासून रखडलेला हा मार्ग आता पूर्णत्वास गेला। या संदर्भात उरणवासियांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेतले आमच्या प्रतिनिधींना, आपण पाहूया। नवी मुंबईशी उरणला जोडणा जाणारा रेल्वे प्रोजेक्ट गेल्या 15 वर्षापासून रखडलेला होता, मात्र आता तो पूर्णत्वास गेला असून आज नेरूळ ते उरण रेल्वे मार्गाचं उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे। मी सध्या उरण रेल्वे स्टेशनमध्ये, तुम्ही पाहता की संपूर्णपणे हे रेल्वे स्टेशन आता सजवण्यात आलेले आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी उरणचे रहिवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, कसा मोठा दिलासा मिळणार आहे तुम्हाला आता? आजचा हा दिवस हा सोनेरी अक्षरामध्ये लिहिण्यासारखा आहे आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी जे एअरपोर्ट आणि रेल्वेचं उद्घाटन ठेवलेलं आहे, या याच्यामध्ये आमच्या उरण तालुक्याचे असणारे कॉलेजचे विद्यार्थी किंवा गव्हर्नमेंट सर्व्हंटसाठी असणारे मुंबईमध्ये सेवा करण्यासाठी जात असले, आज मुंबईला हा जोडलेला रेल्वे मार्ग हा उरणकरांसाठी सोयीस्कर झालेला आहे। किंवा जवळजवळ 40-45 वर्ष उरण तसा JNPT आल्यापासून डेव्हलपिंगच्या मार्गावर आहे, परंतु हा प्रश्न इतका महत्त्वाचा होता की मुंबईपासून जवळ असून याला रेल्वेची सुविधा नव्हती, कनेक्टिव्हिटी नव्हती, रात्री 11-12च्या नंतर जाणं येणं बंद व्हायचं। परंतु ह्या प्रोजेक्टमुळे संपूर्ण जगाच्या नकाशावरती मुंबई जवळ असणारं हे बंदर हे जवळ आलेलं आहे। मात्र संपूर्ण उरण तालुक्यातले जे विद्यार्थी शिकण्यासाठी नवी मुंबई, पनवेल, मुंबई, ठाणा या भागात जायचे होते, त्यांना सुद्धा आता मोठा दिलासा या रेल्वे लाईनमुळे मिळणार आहे। कॅमेरामॅन उत्तन कटियारसह विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।